कोपरगाव शहरातील सीटीएस क्रमांक 1809 येथील दलित समाजाच्या महार वतन जमिनीवर बस स्थानक उभारण्यात येऊनही मोबदला व पुनर्वसन न झाल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने परिवहन विभागास निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत। ही माहिती विस्थापित कुटुंबियांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। याबाबत सविस्तर माहिती देताना प्रकाश दुशिंग, बाबासाहेब कोपरे व गायकवाड कुटुंबियांनी सांगितलं की सदर जागेवर पूर्वी दलित समाजातील 48 कुटुंबांची घरं होती। सन 1958 नंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने या ठिकाणी बस स्थानक, वर्कशॉप व पेट्रोल पंप उभारला। त्यावेळी संबंधित कुटुंबांची घरं हटवून जमीन ताब्यात घेण्यात आली होती। त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अहमदनगर अहिल्यानगर यांनी आदेश क्रमांक सीटीएस 2533 दिनांक 27 मे 1959 नुसार बस स्थानक परिसरालगत 35x25 आकाराचा 48 भूखंड विस्थापित कुटुंबांना देण्याचे आदेश पारित केले होते। मात्र आज तागायत एकाही कुटुंबाला भूखंड विस्तारित करण्यात आलेला नसल्याचं त्यांनी नमूद केलं। दरम्यान दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी कोपरगाव बस स्थानकाच्या आगार प्रमुखांकडे लेखी अर्ज सादर करून प्रस्तावित व्यापारी संकुलातील गाड्या विस्थापित रहिवाशांना वितरित करण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र वारंवार पाठपुरावा करूनही परिवहन विभागाने कोणताही निर्णय घेतलेला नाही। यामुळे प्रकाश सुखदेव दुशिंग, बाबासाहेब भास्कर कोपरे व इतरांनी ॲडव्होकेट शिवराज कडू पाटील यांच्या मार्फत माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे रिट याचिका क्रमांक 6724/2025 दाखल केली। सदर बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली। या याचिकेवर सुनावणी दरम्यान माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी आदेश देत परिवहन विभागास दिनांक 23 फेब्रुवारी 2024च्या निवेदनावर याचिकाकर्त्यांना बाजू मांडण्याची संधी देऊन 8 आठवड्यांच्या आत व्यापारी संकुलांसाठी बांधण्यात येणारे गाळे मूळ रहिवाशांना वितरित करण्याबाबत निर्णय घ्यावा असे स्पष्ट निर्देश दिले आहेत। सदर याचिकेत याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट शिवराज कडू पाटील यांनी काम पाहिलं तर सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट MA आहेर आणि परिवहन विभागाच्या वतीने ॲडव्होकेट ODY यांनी बाजू मांडली। आज पत्रकार परिषद याच्याकरता आयोजन केलं आहे का माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी कोपरगाव येथील जे बस स्टँड आहे हे बस स्टँड महारवतनाच्या जागेमध्ये आहे आणि त्याचा CTS सर्वे नंबर 1809 असा आहे। पूर्वी ज्यावेळेस बस स्टँडचं लोकल बोर्ड बरखास्त होऊन कोपरगावमध्ये बस स्टँड तयार करायचे जे प्रयोजन मांडलं होतं त्या बस स्टँडच्या जागेवर दलित समाजाची जवळजवळ 48 घरं होती आणि उर्वरित इतर समाजाचे 15-20 लोकांची घरं होती। परंतु त्यावेळेस ज्यावेळेस ऑर्डर आली बस स्टँड ह्या जागेवर आरक्षित झालं म्हणून तर हे पहिले दलित समाजाचे 48 लोकांचे घरं काढले गेले आणि ते 48 घरं काढल्यानंतर जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांनी ऑर्डर केली एक 27/5/1959 रोजी। त्या ऑर्डरमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं का जे विस्थापित लोक झालेले आहे 48 बस स्टँडच्या जागेवरून अतिक्रमण काढण्यामध्ये त्या लोकांना बस स्टँडच्या दक्षिण बाजूस 35x25 प्लॉट देण्यात यावे म्हणून। परंतु तसं काही झालं नाही आणि एकाही दलित समाजाच्या वतनदाराला असेल किंवा इतर समाजाच्या माणसाला असेल ते प्लॉट वाटले गेले नाही। म्हणजे त्या ऑर्डरचा कुठेही दुरुपयोगच झाला असं म्हणावं लागेल। आणि ह्याच ज्या लोकांच्या घरावरती नांगर फिरवला हा पूर्ण म्हणजे त्यांचा प्रपंच उद्ध्वस्त त्यावेळेस केला गेले आणि त्याची दखल कोणी घेतली नाही। त्याच्यानंतर परत आता उर्वरित ह्या ज्या प्रक्रियेमध्ये परत त्या तिथं जे गाळ्याचं प्रयोजन केलं हे गाळ्याचं प्रयोजन करीत असताना आम्ही अहमदनगरचे DC असतील, कोपरगाव बस डेपोचे मॅनेजर असतील किंवा नाशिकचे विभागीय डेपो मॅनेजर असतील यांना आम्ही निवेदन दिलं होतं का त्यांना स्पष्ट सांगितलं की 1808-9 मधली जी जागा आहे ही महार वतनाची आहे आणि इथून जे विस्थापित लोक झाले त्यांचा तुम्ही विचार करायला पाहिजे। कारण तुम्ही आज तिथं कमर्शियल प्रयोजनाकरता तिथं वापर होत आहे परंतु या लोकांना राहायला गरज नाही आणि मग त्यांना वेळोवेळी आम्ही निवेदन दिलं। निवेदनाची त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ इथं आम्ही
जनहित याचिका दाखल केली आणि जनहित याचिका 23/2/2024 रोजी दाखल झाली आणि माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी त्या याचिकेची दखल घेऊन त्यांनी निर्णय दिलेला आहे का हे जे विस्थापित लोक झालेले आहे या विस्थापित लोकांना त्या ज्या गाळे तिथं बांधले गेले आहे त्या गाळ्यामध्ये बिनशर्त गाळ्यांचं वाटप या लोकांना करावं आणि हे जे लोक विस्थापित झालेले आहे यांचं जीवनमान उंचावण्याकरता थोडासा त्या जागेचा तरी मोबदला या लोकांना मिळावा म्हणून त्या गाळ्यांचं वाटप या लोकांना करावं असं न्यायालयानं मत नोंदवलेलं आहे. त्यांच्या वतीनं आमच्या जनहित याचिका करणाऱ्यांच्या वतीने माननीय ॲडव्होकेट शिवराज कडू पाटील यांनी काम पाहिलं. त्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीनं माननीय M.A. आहेर साहेब यांनी काम पाहिलेलं आहे आणि परिवहन मंडळाच्या वतीनं एडी वांगे साहेब यांनी काम पाहिलेलं आहे. आता डेपो मॅनेजरला आमची विनंती राहील, त्यांच्या DC ला विनंती राहील, जे न्यायालयानं त्यांचं मत नोंदवलेलं आहे याचं तंतोतंत पालन आपण करायला पाहिजे. जर तसं झालं नाही भविष्यात, कारण कोपरगाव तालुका जो आहे, शहर जे आहे हे एक दबाव तंत्राचा वापर करून हाकलं जातं कोपरगाव असं आम्हाला थोडंसं वाटतंय. कारण जो विस्थापित झाले याचा तो विस्थापिताचा कोणी विचारच करत नाही, परंतु एक दबाव तंत्राचा वापर करून त्यांचे जे बगल बच्चे असतील त्यांना जर गाळ्याचं वाटप जर झालं तर तिथं आम्ही मोठा संघर्ष करू, भले आंदोलन इतकं तीव्र स्वरूपाचं करू का परत शासनाचे सुद्धा डोळे उघडले गेले पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये सांगायचं जर म्हटलं तर त्यांना जे आता शासन न्यायालयाने जे निर्देश नोंदवलेले आहे त्याचं DCने पालन करावं, DCने पालन करावं आणि पालन तसंच करायची त्यांची इच्छा तशी जर झाली नाही तर आम्ही न्यायालयाचा अवमान केला म्हणून त्यांच्या विरुद्ध रिट पिटिशन सुद्धा मी दाखल करू शकतो. एवढं बोलतो आणि परत पत्रकार बांधव इथं आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी सकल आंबेडकरी समाज कोपरगाव तालुका व शहर तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चावडी फाउंडेशन अध्यक्ष या नात्याने तुमचे आभार मानतो. जय भीम, जय भारत. आता आपण जे पत्र जे आहे ते कोपरगावमध्ये बस डेपो मॅनेजरला दिलेलं आहे, तर त्यांच्याकडून आपल्याला काही अजून रिप्लाय आलाय का त्याच्याबद्दल काही? नाही, आता त्या प्रक्रियेमध्ये त्यांचे ऑलरेडी त्यांनी वकील दिलेले होते. आता त्या वकिलामार्फत त्यांनी त्यांची प्रक्रिया ऐकून घेतली असेल काय आहे काय नाही, परंतु त्यांना एक आमचं आत्तापर्यंत काही पत्र यावर झालेलं नाही, परंतु आम्ही त्यांना एक स्मरणपत्र देऊ. स्मरणपत्र दिल्यानंतर त्याच्यात आम्ही मुदत टाकलं जाईल, 2 दिवस 4 दिवस 10 दिवस. याची मुदत संपल्यानंतर आम्हाला कुठल्या पवित्राचा कुठला मार्ग अवलंबायचा आहे हा आमचा समाज बांधून सगळे विचार करून त्या प्रक्रियेत आम्ही सहभाग घेऊ. आता सध्या त्यांच्याकडे आपली काय मागणी? आता त्यांच्याकडे आमचे जे गाळे झालेले आहे त्या गाळ्यामध्ये त्यांनी आम्हाला 30% गाळ्यांचं आरक्षण ठेवावं अशी आमची प्रथम मागणी आहे. आज कोपरगाव शहरातलं मध्यवर्ती ठिकाण 1809 CTS नंबर हा बस स्टँडचा परिसर असून या तत्कालीन कलेक्टरनी त्यावेळेस आम्हाला 25/35चे प्लॉट अलाव केले. त्याच्यातलं 1 फूट सुगाट जागा आम्हाला परिवहन महामंडळाने कुठेच उपलब्ध करून दिली नाही आणि जो आम्ही तिथं आमची लोकवस्ती राहत होती ती संपूर्ण बेघर करून टाकली. याच्या मोबदल्यात आम्हाला फुटभर सुगट जागा या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कुठल्याही प्रकारची दिली नाही. पण माननीय उच्च न्यायालय यांनी आम्हाला न्याय देण्याचं काम केलं. त्यामुळे न्यायालयाचे आम्ही खूप खूप ऋणी व आभारी आहोत. जय भीम. या प्रकरणामुळे कोपरगाव शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून विस्थापित कुटुंबांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव.